जळगाव जिल्ह्यामध्ये शासनाच्या वतीने कापूस खरेदीसाठी जे आहेत वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये सीसीआय केंद्र सुरू करण्यात आलेले आहे आणि सीसीआय केंद्राकडून समाधानकारक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना देखील दिलासा मिळाला असून शेतकरी आपला कापूस जो आहे साठवलेला तो विक्रीसाठी सीसीआय केंद्रावर येऊन घेऊन येत असल्याचे पाहायला मिळत आहे। आपण आता धरणगावच्या सीसीआय केंद्रावर आहोत आणि या सीसीआय केंद्रात जर बाहेर बघितलं आपण तर शेतकऱ्यांच्या ज्या कापसाच्या वाहनांचे जे आहेत त्या या ठिकाणी रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळत आहे। आपला नंबर लागावा म्हणून या ठिकाणी वेळेत कापूस विक्री केला जावा यासाठी शेतकरी जे आहेत या ठिकाणी रात्रीपासूनच रांगेमध्ये या ठिकाणी आपापली वाहनं या ठिकाणी घेऊन येत असतात आणि त्याच पद्धतीने जे आहे धरणगावच्या सीसीआय केंद्राबाहेर जे आहे आपला कापूस विक्रीसाठी शेतकऱ्यांच्या वाहनाच्या रांगा लागल्याचं चित्र पाहायला मिळतो आहे। एकंदरीतच समाधानकारक भाव मिळत असल्याने शेतकरी देखील सीसीआय केंद्रावर आपला कापूस विक्री करत असल्याचं पाहायला मिळत आहे। आपण काही शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करणार आहोत। काय सांगणार तुम्ही, तुमचा कापूस या ठिकाणी घेऊन आलोय, किती भाव मिळतो आहे आणि भाव चांगला वाटतोय का तुम्हाला? भाव तर सर खर्चाच्या मानाने कमी आहे, कारण बियाणे मटेरियल वगैरे सर्व महागडे झालेले आहे। त्या खर्चाच्या मानाने भाव कमी आहे। अजून भाव थोडी अपेक्षा वाटते आम्हाला की अजून थोडस 9,000 पर्यंत तरी घ्यायला पाहिजे होतं, पण हे 7,800 7,900 या भावाने घेत आहे कपाशी। तर यांनी अजून थोडं भाव 1,000 रुपये जास्त ठेवायला पाहिजे होते। 9,000 रुपये तरी खरेदी करायला पाहिजे होती शासनाने कपाशी, ही आमची अपेक्षा होती। आता काय भाव मिळतो? आता भाव आम्हाला 7,850 किंवा 7,900 ह्या भाव देत आहे। ते ग्रेड ए कोणालाच लावत नाही, बी ग्रेड सी ग्रेड मध्ये माल घेत आहे। तर ते सांगता माल खराब आहे, कवडी आहे। आता यावर्षी वातावरण कापसास योग्य नव्हतं, ऊन पाहिजे तेवढ्या प्रमाणात पडलं नाही तर माल कवडी निघणारच येतं। तर थोडी दखल घ्यावी शासनाने। काका कोणत्या गावून आले तुम्ही इथे? अच्छा, किती कापूस आहे तुमचा? आमचा एक ट्रॅक्टर भरलेला आहे, बाकी घर आहे। अच्छा, हो, घरी का ठेवलाय कापूस बाकीचा? मग जितका नंबर आला तितका झाला ना एक उतार्यावर। हा, मग जेवढं ते सांगतील बाईच्या उतार्यावर नंबर लागेल तेव्हा आणू, पण ते जर चांगला असेल तर आणू, नाही मग काही आणणार नाही। भाव चांगला मिळतो? भाव मिळतो नाही, मिळत नाही ना भाव इथे। भाव कमी आहे, यावर्षी उत्पन्न कमी आहे, उत्पन्न जास्त नाहीये। मला जेवढ 150 क्विंटल कपाशी होत होती, यंदा 70-80 बी नाही। हो, भाव वाढून मिळाला पाहिजे का? हो, भाव वाढून मिळाला पाहिजे। कमीत कमी 9,000 पर्यंत मिळाला पाहिजे। ते किती आता? इथे कमी आहे, 7,000 7,500 8,000। शेतकरी आणताना चांगले आणतात, व्यापारी थोडी आहे इथे। मी बी शेतकरीच माणूस आहे, ते त्यांनी नेमून करायला पाहिजे, सांगायला पाहिजे। तर हे शेतकरी होते या ठिकाणी की ज्यांनी आपल्याला सांगितलं की भाव आहे तो किमान 9,000 रुपयापर्यंत मिळावा, कारण यावेळेस नुकसान खूप झालेलं आहे आणि त्यामुळे खर्चही जो होता तो खूप झालेला आहे। किमान कापूस लागवडीचा खर्च तरी निघावा म्हणून किमान 9,000 रुपये किंवा त्यापेक्षा जास्तीचा भाव मिळावा अशी मागणी देखील या ठिकाणी शेतकऱ्यांनी केली आहे। मात्र एकंदरीतच शासनाने सीसीआय केंद्र सुरू केल्यामुळे शेतकऱ्यांना जो आहे कुठेतरी या ठिकाणी दिलासा मिळाला असून कापूस विक्रीसाठी जो आहे आपला शेतकरी सीसीआय केंद्रावर मोठ्या संख्येने गर्दी करत असल्याचे चित्र या निमित्ताने पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन चेतन शिंदेसह किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।